मनसेच्या वतीनं देवराष्ट्र इथं रास्ता रोको आंदोलन। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 1.5 महिन्यात रस्ता पूर्ण करण्याचं लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं जन्मस्थळ व अभयारण्य सागरेश्वर मंदिर पवित्र देवराष्ट्रे देवस्थान गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करत जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। देवराष्ट्रेत गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून राज्य महामार्गाचं काम अर्धवट स्वरूपात प्रलंबित होते। खोदकाम केलेले नाले व अपूर्ण रस्त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अपघाताचा सामना करावा लागत होता। गावातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग देखील गेली 2 वर्ष अपूर्ण स्थितीत आहे। या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सकाळी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनस्थळी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहून 1 ते 1.5 महिन्याच्या आत रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिले। त्यामुळे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेताळ, विभाग अध्यक्ष अजय शिंदे, डॉक्टर प्रमोद गावडे, अभिजित जाधव, आम आदमी पक्षाचे सीमाजी शिंदे, प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष धनाजी शेंडगे, शाखा अध्यक्ष संदीप मोहिते, अनिल माणी शिवणी, विराट शिंदे, संचित होनमाने, तेजस कुंभार, विशाल तवर, शंकर जगदाळे अंबक, अभय शिंदे, अमोल शिंदे, सुरेश मस्के, उत्तम चव्हाण, शिवाजी धुकटे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग घेऊन कामाच्या वेळापत्रकाबाबत स्पष्टता मिळाल्याचं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते, कडेगाव, एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।